वरी आणि जाऊन आले हा वरी वरी डायरेक्ट म्हणजे ब्रिज वरती. चला Bridgeवरच जायचं हा. आपल्याला. हीच लाईन ठेवा जी चाललंय ना तुमच्या आली हीच लाईन. ओके ओके. झालंय आज. हा. ओके Station तर मॅडम सहा कसं वाटलं आज वाजता आपण बरंच लांब गेलतो बरोबर ट्रॅफिकमध्ये हायवेला. हायवेला त्याच्यानंतर सोलापूर म्हणजे मगरपट्ट्यामध्ये जाऊन तिथनं आपण सोलापूर हायवेला नाही म्हटलं तरी 40 किलोमीटर पुढे जाऊन रिटर्न आलो. बरोबर. तर काय एक्सपिरियन्स राहिला तुमचा? एक्सपिरियन्स छान होता. 5व्या गिअर पर्यंत गेली होती. ओके. आणि स्पीड पण 80 पर्यंत पोहोचलं होतं. ओके लगभग 80. हा. चालवली की याच्या अगोदर तुम्ही 80च्या स्पीडनी? नाही बरोबर. मग हा यस. आता इथून ज्यावेळेस घेता ना तुम्ही लेपला बघायचं आहे बघा ही रिक्षा येते. सरळ जायचं. हा सरळ जायचं. लेपला घेऊन लेपलाच पाहिजे गाडी बरोबर. घ्या लेपला. काय झालंय? हात चुकला म्हटलं बघ इकडे गेला तर मला. ओके चला चुकी तर लक्षात आली. पलीकडून बघून घ्या फक्त आता साईडला तुमच्या म्हणजे थोडी जवळून घ्यायचा प्रयत्न करा. आहे अजून जागा. हा. बरोबर. म्हणजे हे जे आहे ना हे हा हा ह्याच्या ते तुम्हाला अंदाज बांधायचा त्याचा कसा दिसा नाही का. बरोबर. हा तुम्हाला मिरर मध्ये दिसतंय बघा किती किती काय आहे काही नाही. स्पेस आहे. ओके. मध्ये जर अशी घेतली तुम्ही तर तुम्ही अंदाज बघून बस. ओके आता बरोबर आहे. आता बरोबर आहे पण अजून समोर घ्यायची आणि परत थोडी अजून घ्यायची इकडं लेफ्टला. पण ते एकदम स्लो मध्ये थोड्या क्लचवर ब्रेक जरी सोडलं तरी चालतं तरी सरळ जाणार. आता तुमचे टायर सरळ एकदा बघा तुम्ही एकदा. तुम्हाला माहिती आहे टायर कुठे आहे तर आता मागे जाणार आहे कारण की पूर्ण नाही पण टायर कुठे आहे राईटला लेफ्टला सरळ कुठे आहे टायरचं ते नाही दिशा कोणची नाही ना. नाही. मग तुम्हाला त्यासाठी काय करायचंय मध्ये घ्यावं लागेल. हां 2 मध्ये घेतला आता. घेतलं. हां आता फर्स्ट मिनिट टाकून तुम्हाला समोर घ्यायची. ठीक आहे हळून एकदम. आणि पण लेफ्टला फिरवायची ना तुम्हाला अजून इकडे घ्यायची म्हणल्यावर. बरोबर. जाऊन द्या. तरच आता तुम्ही काय करणार थोडं घ्या लेफ्टला अजून घ्या लेफ्टला बस. आता परत राईटला फिरवायची म्हणजे सरळ होईल. थोडी तशीच मुवमेंटमध्ये चालूमध्येच. इथं पण दिसतं तुम्हाला. जाऊन द्या. घ्या राईटला अजून घ्या राईटला थोडी अजून राईटला घ्या राईटला थोडी अजून स्टॉप. ठीक आहे हे बघा आता एकदम परफेक्ट आहे हे पण. झालं. म्हणजे रिव्हर्स मध्येच काय केलं आपण पहिल्यांदा लेफ्ट साईडला घेतलं. हां लेफ्ट साईडला घेतल्यानंतर पाठीमागची साईड पूर्ण लेफ्टला गेली. ओके. आणि त्याच्यानंतर रिव्हर्स मध्येच आपण परत राईट साईडला घेतली म्हणजे हा. गाडी सरळ झाली. जेवढी ओके. बाहेर निघली होती हा, समोर हा, तेवढीच आतमध्ये गेली परत. हां म्हणजे मग गाडी तेच straight फक्त झाली. ते तुमचं दिशा पाहिजे कसं आपण कुठं फिरायला लागलो ते लक्षात पाहिजे फक्त. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग चाक म्हणजे समोर घेतली एकदम मध्ये हा, हा. घेतलं gearing आणि पुढे आलो एकदम परफेक्ट पार्किंग झाली. ओके. लेफ्टला जायचं ना. हां लेफ्टला जायचं आत्ताच नाही पण ती पोझिशन नंतर आहे. ठीक आहे जाऊन द्या. गॅस स्पीड थोडी लेफ्टला ठेवा थोडं स्पीड द्या स्पीड द्या. ओके चला घ्या लेफ्टला थोडी लेफ्टला किती पलीकडून गेली ती गाडी माहिती आत्ता. ओके हे हडपसरचा ब्रिज. लेफ्टला घ्या हळून ये. जेवढं स्लो जाईन तेवढं चांगलं आहे आपल्यासाठी. घ्या लेफ्टला थोडी घ्या लेफ्टला तिकडे पण बघायचं. घ्या लेफ्टला थोडी 2-3 नंबरची लाईन आली पाहिजे इकडची. द्या सोडून द्या. चला थोडं राईट फिरवायचं. चला जाऊन द्या. आपल्याला इकडून हायवेवरून घ्यायची. हां सरळ वरून ब्रिज घ्यायचं पूर्ण ब्रिज घ्यायचं. ओके. ठीक आहे ओके म्हणा ठीक आहे काय पण म्हणा. राईटचं काहीच नाही द्यायची मधलंच हाच रोड ठेवायचा आपला. वरी जाऊन आणि आले हा direct. वरी डायरेक्ट म्हणजे ब्रिज वरती. चला Bridgeवरच जायचं हां आपल्याला. हीच लाईन ठेवा जी चाललंय ना तुमच्या आली हीच लाईन. ओके ओके. चला निघालाय हायवेला. ओके. नाही सरळ जाऊन
जाऊन द्या. बरं घ्या आता घेतलीच घ्या घ्या पटकन घ्या पलीकडे राईटला. हां घेऊन टाका राईटला पूर्णपणे. यस घ्या तिसरा गिअर. ओके चला द्या सोडून क्लच एक्सलेटर. असं सेम असंच करायचं. हे परफेक्ट झालं. कसं झालं? परफेक्ट. यस राईटला ठेवा थोडी नॉर्मल. द्या स्पीड द्या स्पीड द्या 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 स्पीड. थांबा थोडंसं बघा त्याच्याकडे. हो चला जाऊन द्या. हा सरळ. हां द्या स्पीड थोडी अजून. द्या थोडी द्या द्या थोडी अजून. स्टेअरिंग स्टेबल ठेवा. ठीक आहे 60 क्रॉस झाले. ठीक आहे या लेफ्टला थोडी नॉर्मल. लेफ्टला पास. थोडी स्लो करा गाडी आता. थोडी स्लो करायची. ओके चला जाऊन द्या जाऊन द्या जाऊन द्या. आता हे लोक बघा ह्या टँकर येतात पण ते एकाच लाईन मध्ये चालणार. जाऊन द्या तुम्ही. लेफ्टला थोडी नॉर्मल. पास चला जाऊन द्या सरळ. द्या स्पीड स्पीड द्या. चौथा घ्यायचा ते बोला परत आताच नाही क्रॉस झाल्यावर. घ्या चौथा. फास्ट क्लच सोडायचा परत लगे घेऊन. घ्या तसंच मागं. हां सोडून द्या क्लच. द्या एक्सलेटर द्या एक्सलेटर. हां द्या स्पीड आता. जास्त फिरवायची नाही. हां द्या स्पीड अजून. द्या थोडी स्पीड अजून. द्या थोडी. ओके याला घाबरायचं नसतं तुम्ही ते आत्ता आलता तर. ठीक आहे जाऊन द्या. किती गेली ती आत्ता? हां चला बस. आता थोडं ब्रेक करा. पहिलं करा ब्रेक. थोडं करा ब्रेक करा. सोडू नका ब्रेकला. करा ब्रेक अजून. करा ब्रेक. हां जाऊन द्या. क्लच दाबा थोडा. तिसऱ्यावर घ्या गाडी. हां द्या सोडून क्लच. द्या एक्सलेटर. जाऊन द्या. घ्या चौथा. चौथा घ्या. स्टेअरिंग स्टेबल ठेवा. चला जाऊन द्या. जाऊन द्यायची. थांबा थांबा थोडं स्लो. ब्रेक करायचं नॉर्मल. करा ब्रेक अजून. बास त्या सोडून द्या एक्सलेटर. त्या ओके थोडं स्लो ठेवा. ओके चला जाऊन द्या जाऊन द्या. किती वगैरे म्हणलं? 5 वगैरे. ओके फर्स्ट टाइम टाकलाय का? फर्स्ट टाइम. काही टाकलं टाकला असेल. ओके ठीक. तर मॅडमने आज फायनली 5 वगैरेवर चालवली गाडी. ठीक आहे क्लच ब्रेक. हा क्लच ब्रेक क्लच ब्रेक. ओके क्लच ब्रेक करा. क्लच ब्रेक करा. क्लच ब्रेक. यस जाऊन द्या जाऊन द्या. पुन्हा आपल्या सोसायटीमध्ये चला. जाऊन द्या. इथं थांबा थोडं. थांबा थोडं. क्लच ब्रेक. ओके फोन आला आहे तुम्हाला. ठीक आहे आपलं असं सेशन झालं आहे आज. ओके तर मॅडम कसं वाटलं आज? आपण बरेच लांब गेलतो बरोबर ट्रॅफिकमध्ये हायवेला. त्याच्यानंतर सोलापूर म्हणजे मगरपट्ट्यामध्ये जाऊन तिथनं आपण सोलापूर हायवेला नाही म्हटलं तरी 40 किलोमीटर पुढे जाऊन रिटर्न आलो. बरोबर. तर काय एक्सपिरियन्स राहिला तुमचा? एक्सपिरियन्स छान होता. 5व्या गिअर पर्यंत गेली होती. ओके आणि स्पीड पण 80 पर्यंत पोहोचलं होतं. ओके लगभग 80. चालवली की याच्या अगोदर तुम्ही 80च्या स्पीडनी? नाही एवढं नव्हतं चालवलं. म्हणजे सुरुवातीला असं वायबल झालं वाटलं की म्हणजे मॅनेज होतंय की नाही एवढं स्पीड. पण बरोबर काही नाही नंतर पण नॉर्मल तुम्ही 30-40 ने चालवायचं नंतर बरोबर. 30-40 जे की आपण पहिले 20-30 बरोबर. छान राहिलं एक्सपिरियन्स. ओके तर सरांनी प्रॉपर सांगितलं म्हणजे क्लचवरचा पाय कसा काढायचा. ब्रेक वगैरे कसं मॅनेज करायचं. तर कस्टमर जे आपल्यासोबत ज्यांना नवीन लावायचं त्यांच्यासाठी काय मेसेज देणार तुम्ही? ज्यांनी गाडी घेतलेली समजा पर्सनल कारवरती शिकून तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स मिळेल. याच्यामध्ये तुम्हाला हे कळतं की तुमची म्हणजे जी गाडी तुम्ही फ्युचरमध्ये चालवणार आहे त्याच गाडीवरती तुम्ही सुरुवातीपासून कसं म्हणजे प्रत्येक पॉईंट टू पॉईंट तुम्हाला गोष्टी कळत जातात. तसं मी ड्रायव्हिंग क्लासला पण अगोदर क्लास केलेला आहे. 2 वेळा झालेत. तिथे म्हणजे मला यातलं 30% होतं की बाबा म्हणजे कसं मॅनेज करायचं ट्रॅफिकमध्ये. क्लच ब्रेक
त्याच्यानंतर एक्सलेटर, कारण बऱ्यापैकी आणि समजा नाही का तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकलात आपल्या इथं, ज्यांना गाडी येते बरोबर, किंवा ज्यांनी ड्रायव्हिंग स्कूल लावलेलं आहे आणि त्यांना बरेच असे कन्फ्युजन आहे समजा नाही का, की कशी करायची, चालवून का नाही, क्लच ब्रेक हँडल नाही होत, तर यांच्यासाठी आपलं समर्थ पर्सनल ड्रायव्हिंग स्कूल जे आहे परफेक्ट आहे. बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सर आपल्याला स्वतःच्या गाडीवर म्हणजे तुम्ही म्हणजे स्वतःच्या गाडीवरती कसं गाडी चालवायची, पूर्ण पार्किंग मधून बाहेर नेऊन परत रिटर्न आणून लावेपर्यंतचा पूर्ण गायडन्स देतात बरोबर, कॉन्फिडन्स पूर्ण वापरा. हो घ्यायच्या बरोबर त्या असतात, पण हे तुम्हाला लाईव्ह एक्सपिरियन्स येतो. म्हणजे हेच परत तुम्ही डेली लाईफ मध्ये यूज करणार असताय, कारण स्वतःचीच गाडी चालवायची असते तुम्हाला. बरोबर, गाडी चालवायची असते, म्हणजे बऱ्यापैकी तुमची 99% भीती इथंच दूर होऊन जाते की तुम्ही स्वतःच्याच गाडीवर चालवताय. येस. चला ओके, धन्यवाद. चला ओके, वेलकम.